आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये राजकारण तापलेलं आहे. टिपू सुलतान जे आहेत त्यांचं वक्तव्य हर्षवर्धन जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज जे भारताचं आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे त्यांच्याशी तुलना केलेली आहे. सकल हिंदू समाज धायरी फाट्यावरती या ठिकाणी आंदोलन करतोय, त्याचा जाहीर निषेध करतोय. आपण या ठिकाणी युवा जमलेले आहेत सकल हिंदू समाज आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात. सर्वप्रथम जय शिवराय. काय सांगाल हर्षवर्धन सपकाळ यांनी जे वक्तव्य केले टिपू सुलतानांबद्दल जे छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केली गेले ते योग्य आहे का अयोग्य आहे? छत्रपती शिवाजी महाराजांची आणि कुठल्याच शासकाची त्या ठिकाणी तुलना होऊ शकत नाही. आणि त्यातल्या त्यात टिपू सुलतान असेल किंवा औरंगजेब असेल असल्या मुस्लिम जिहादी आणि कट्टरतापंथी शासकाच्या बरोबर तर तुलना होणं अत्यंत चुकीचं त्या ठिकाणी आहे. कुठं एका ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज की जे परस्त्रीला सुद्धा माते समान त्या ठिकाणी मानायचे, आपल्या रयतेच्या भाजीच्या देशाला सुद्धा त्या ठिकाणी धक्का लागू नये अशी सैन्याला त्यांची त्या ठिकाणी आज्ञा असायची. आणि एका बाजूला टिपू सुलतान सारखा जिहादी प्रवृत्तीचा हा शासक आहे की ज्याने हिंदूंच्या बायका नाचवल्या, हिंदूंचा नरसंहार ज्या ठिकाणी ज्याने केला. तर अशा या मुस्लिम शासकाबरोबर तुलना करणं ही अतिशय अयोग्य गोष्ट आहे. आणि त्यातल्या त्यात हे काँग्रेसचे विचारसरणीचे लोक असतील, कोण हा काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष आहे हर्षवर्धन सपकाळ, त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध या ठिकाणी करतो. आणि ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे. ती खरं तर फक्त एक गोष्ट नाही तर हा कुठंतरी त्यांना ही कीड समाजामध्ये पेरायची आहे. कुठंतरी त्या टिपू सुलतानचं उदात्तीकरण यातून करायचं आहे असा या ठिकाणी हेतू काँग्रेसचा आणि हर्षवर्धन सपकाळचा दिसतो. या ठिकाणी आपण पाहतोय अनेक राजकीय नेत्यांनी जसे की काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ असतील यांनी सांगितले की टिपू सुलतान हा देशासाठी इंग्रजांविरुद्ध लढलेला आहे, म्हणून काय त्याची बरोबरी छत्रपती शिवाजी महाराजांशी केली जाऊ शकते का? निश्चितच नाही. टिपू सुलतान जरी इंग्रजांच्या विरुद्ध लढला असेल तरी तो त्याचं राज्य बचावण्यासाठी किंवा त्याच्या राज्यावरती झालेलं आक्रमण ते थोपवण्यासाठी तो इंग्रजांबरोबर लढलेला आहे. त्याला काही त्याची बहुसंख्य प्रजा जी हिंदू होती त्या हिंदू प्रजेविषयी त्याला काही प्रेम होतं किंवा त्याच्या प्रजेवरती खूप मोठा अत्याचार त्या ठिकाणी इंग्रजांकडनं होते म्हणून तो लढतोय असं त्यातला भाग नव्हता. तो जरी इंग्रजांच्या विरुद्ध लढला असेल तर त्याचं शासन किंवा त्याचं जे हे आहे राज्य आहे त्याच्या बचावासाठी वगैरे तो लढला. आता काही मिनिटांपूर्वी हर्षवर्धन सपकाळ यांनी समस्त सकल शिवप्रेमींची या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करताना त्यांनी नक्कीच या प्रकरणावर पडदा टाकताना आपल्याला बघायला नाही या ठिकाणी आता झालेलं आहे काय तुम्हाला सांगू की कोणतरी उठणार कुठल्या तरी मुस्लिम शासकाचं उदात्तीकरण करणार, कोण औरंगजेबाचा फोटो घेऊन येईल, कोण काहीतरी, आणि 2 दिवसांनी ही सगळी पब्लिसिटी हे लोक घेतात. उदात्तीकरण जे करायचंय ते करतात, समाजामध्ये त्यांच्या लोकांपर्यंत जो मेसेज पोहोचवायचा तो पोहोचवतात आणि 2-3 दिवसांनी येऊन आम्हा लोकांची माफी मागतात. या लोकांना चपलीने बडवली पाहिजे. खरं तर तुम्हाला सांगतो की त्यांची फॅशन झालेली आहे ना की काहीतरी वक्तव्य करायचं मंगळवारी आणि नंतर यायचं दिलगिरी व्यक्त करायची, माफी मागायची. हे म्हणजे अत्यंत चुकीचं झालेलं आहे. दिलगिरी वगैरे काही नाही, आपल्या लोकांना रस्त्यावरती घेऊन तुडवली पाहिजे. कुठेतरी जागतिक षडयंत्र राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं आपण पाहतो बांगलादेशमध्ये झालं, पाकिस्तानमध्ये झालं, श्रीलंकामध्ये झालं. नशिबाने भारतामध्ये आपल्या हिंदू संस्कृती छत्रपती शिवाजी महाराजांसारखे नेते होऊन गेले, राजकीय नेते होऊन गेले, त्यामुळे आपली हिंदू संस्कृती टिकलेली आहे. तर आपण जे पाहू आता मालेगाव मध्ये जो प्रयत्न चाललेला आहे हे ऍक्च्युली आपण असं 2 मिनिटं केल्यानंतर माफी मागून होणार नाही, कारण हे कुठलं तरी मोठ्या षडयंत्राचा भाग आहे आणि कुठे ना कुठेतरी महाराष्ट्राचा भारताचं इस्लामीकरण करण्याची ही पहिली स्टेप आहे. त्यासाठी आमचा त्या गोष्टीला पूर्णपणे निषेध असणार आहे, शेवटपर्यंत राहणार आहे. नक्कीच काँग्रेसचे हे दंगल भडकवण्याचा कार्यक्रम सुरू आहे का हिंदू मुस्लिम, किंवा याच्यामध्ये काय वाटतं सर्वसामान्य लोक याच्यात भरडून निघणार का? दंगल भडकवण्याचं वर्ण आहे, पण नक्कीच हे कुठेतरी इस्लामीकरण करण्यासाठी जो कोणता पक्ष सपोर्ट करत असले या गोष्टींना, जे काही 2 गोष्टी झाल्या टिपू सुलतानचं चित्र लावणे किंवा शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतान बरोबर करणे, या गोष्टीला जो व्यक्ती किंवा जी विचारसरणी सपोर्ट करत असेल तर हे मानायला हरकत नाही की ते इस्लामीकरण जे भारतात होण्यासाठी प्रयत्न चालू आहेत गजवाए हिंद त्याचा तो भाग असण्याचं 100% खात्री आहे. समस्त आता युवकांना तुम्ही स्वराज्य म्हणजे महाराष्ट्रातल्या युवकांना काय आव्हान करता अशा प्रकरणावर? या ठिकाणी खऱ्या अर्थाने आव्हान हे करणं गरजेचं आहे की हे काँग्रेसचा जो कोणी सत्ता आहे अशी लोक काहीतरी वक्तव्य करतात आणि त्याच्या आडून ही ब्रिगेडीची टीम असती ना यांची लेफ्टिस्ट सगळेजण हे एक अपप्रचार करतात की जसं की तुम्ही मगाशी विचारलं की टिपू सुलताननी इंग्रजांच्या विरोधात लढा दिला वगैरे. तर आजच्या युवकांना खऱ्या अर्थाने खरा इतिहास शोधण्याची आणि खरा इतिहास वाचण्याची आणि खऱ्या इतिहासावरती ज्याचे की पुरावे आहेत त्याच्यावरती विश्वास ठेवण्याची गरज आहे.
आपण पाहतोय टिपू सुलतान हा म्हैसूर पुरता मर्यादित होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा रंग अख्ख्या जगामध्ये गाजलेला आहे. आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराजांसारखा शासक होणे नाही म्हणून त्यांची तुलना उठसूट कोणीही करू नये. हर्षवर्धन सपकाळ यांना या ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या वतीने आपण पाहतोय इशारा दिलेला आहे की त्यांना जिथे भेटतील तिथे तुरवावे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी ही कदापि महाराष्ट्र आणि भारत देशामध्ये सहन केली जाऊ शकणार नाही, अशी या ठिकाणी आपण पाहतोय सकल जैन समाज सकल या ठिकाणी हिंदू समाजाच्या वतीनं तीव्र निषेध व्यक्त केला जातोय. अशाच माहितीसाठी पाहता हिंदुस्तान माझा, पंढरीनाथ पाटील, पुणे.